मित्रांनो नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल क्राईम फॅक्ट्स. मित्रांनो, रणजित निंबाळकर हे जे बैलगाडा मालक होते, या बैलगाडा मालकांचा गोळी घालून खून झाला आणि त्याच्यानंतर आपण ह्या संपूर्ण प्रकरणाच्या संपूर्ण अपडेट आजपर्यंत घेत आलो आहोत. या खून प्रकरणाशी निगडीत जी काही कायदेशीर घडामोड होईल, ज्या काही कायदेशीर अपडेट येतील, त्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर पोहोचवण्याचं काम ही घटना झाल्यापासून आपण करत आहोत. आता घटना होऊन जवळपास आता वर्ष होईल काही दिवसातच, आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत बहुतेक सगळ्या घटना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणामध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न विशेषतः बैलगाडा क्षेत्रातील नागरिकांना पडत असतो, बैलगाडा प्रेमींना पडत असतो. आणि मी सुरुवातीलाच हे सांगितलेलं आहे की हे सगळं प्रकरण जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाच्या संपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. याच्यातच आज एक नवीन अपडेट आलेली आहे, ती म्हणजे रणजित निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील जो प्रमुख आरोपी आहे म्हणजेच गौरव काकडे ज्यांनी रणजित निंबाळकरांवरती गोळी चालवलेली होती, बंदुकीच्या माध्यमातून रणजित निंबाळकरांना ज्यांनी गोळी मारलेली होती, त्या गौरव काकडेंचा जामीन अर्ज दाखल झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये पुढची कायदेशीर प्रोसेस सुरू झालेली आहे. नेमका हा जामीन अर्ज कशासाठी म्हणजे कोणत्या मुद्द्यांवरती मांडण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्यातल्या वेगवेगळ्या काय अपडेट आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये आपण जे अपडेट घेत आलेलो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रणजित निंबाळकरांचा खून हा सुंदर बैलाच्या व्यवहारातून झालेला आहे आणि सुंदर बैल याची सध्या काय स्थिती आहे अनेक जण मला विचारतायत, पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की सध्या सुंदरच्या बाबतीतल्या अपडेट माझ्याकडे नाहीत आहे, परंतु आपण रणजित निंबाळकर खून प्रकरणातल्या ज्या कायदेशीर अपडेट आहेत त्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत. याच्यातूनच आपल्याला जी नवीन माहिती प्राप्त झालेली आहे ती अशी आहे की या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी जे आहेत ते गौरव काकडे, ज्यांनी बंदूक चालवलेली होती, यांनी जामीन अर्ज बारामतीच्या सेशन कोर्टमध्ये दाखल केलेला आहे, ज्याला रेग्युलर बेल ऍप्लिकेशन म्हणतात किंवा रेग्युलर जामीन अर्ज म्हणतात. म्हणजे आता जामिनाचे जे काही 2-3 प्रकार असतात आपल्याला माहिती आहे की काही जामीन अटकपूर्व घेण्याची पद्धत असते, त्याच्यानंतर अटक झाल्याच्या नंतर चार्जशीटच्या अगोदर सुद्धा जामीन मांडला जातो आणि आफ्टर चार्जशीट एकदा जामीन मांडला जातो. तर आता चार्जशीट जे आहे ते या गुन्ह्यातलं गेलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यामुळं हा आफ्टर चार्जशीट जो रेग्युलर बेल आहे, जो आरोपीचा अधिकार बनतो तिथून पुढं की जामीन मिळवण्याचा, म्हणजे कुठल्याही आरोपीला जामीन घेण्याचा अधिकार असतो, त्याच्यातलाच थोडक्यात हा प्रकार. सांगायचं असं की गौरव काकडे आणि त्याच्याबरोबर अजित मोरे नावाचा जो अजून एक आरोपी आहे, ह्या दोघांचे जामीन अर्ज आता बारामतीच्या सेशन कोर्टमध्ये जामीन अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जामीन अर्ज मांडलेला आहे. आता अजित मोरे जो आहे तो आरोपी आहे, तो 5 नंबरचा आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतंय किंवा अशा पद्धतीने जामीन अर्ज मानलेला आहे किंवा ज्या मुद्द्यांवरती जामीन मागितला जातोय ते मुद्दे कोणते, तर याच्यामध्ये आरोपी नंबर 5 याचा जो रोल आहे तो फारसा मोठा नाही, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट वकिलांकडून केलं जाऊ शकतो. आता म्हणजे काय मोठा नाही, तर ते तिथं म्हणजे त्यांच्यावरती मुख्य रोल कोणता आहे हे फिर्यादीमध्ये नमूद नाहीये, कारण अंकिता निंबाळकरांनी जी फिर्याद दिली त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला असं सांगितलेलं होतं की गौतम काकडे, गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांची नावं होती आणि त्याच्यानंतर शहाजी काकडे यांचं नाव नव्हतं, तर ह्या दोघांसहित अन्य अनोळखी इसम असं म्हटलेलं होतं. तर अनोळखी इसम जे आहेत ते पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेले आहेत, तिथल्या सीसीटीव्ही फुटेज मधून निष्पन्न झालेले आहेत आणि कॉल डिटेल्स वरून निष्पन्न झालेले आहेत. म्हणजे काय, तर गौतम काकडे ज्यावेळेस ज्यांनी फोन केला होता की तुम्ही खालून वरती या पटकन, म्हणजे ज्यावेळेस निंबाळकरांचा आणि काकडेंचा वाद चालू होता गौतम काकडेंचा, त्यावेळेस गौतम काकडेंनी गौरव काकडेंना फोन केलेला होता की तुम्ही खालून वरती या,
आणि त्यावेळेस गौरव काकडे यांच्या बरोबर खालून दोघं तिघ जण आलेले होते, तर ते अनोळखी होतं असं म्हटलेलं आहे फिर्यादीमध्ये, ज्या अंकिता निंबाळकरांची फिर्याद आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यातून पुढे निष्पन्न झालेले जे आरोपी आहेत, म्हणजे थेट नाव असणं आणि निष्पन्न होणं याच्यात फरक आहे. खरं पाहिलं तर बहुतेक वेळा कुठल्याही कायदेशीर प्रोसेसमध्ये किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये थेट आरोपी जे असतात त्याच्यापेक्षा निष्पन्न झालेल्या आरोपींना शिक्षा लागण्याचा जास्त अधिकचा चान्स असतो. ते कसं, तर सर्कमटन्सेस जे एव्हिडन्स असतात किंवा एखाद्या गुन्ह्याची जी चेन कंप्लीट होण्याची जी काही प्रक्रिया असते, म्हणजे काय, तर अनोळखी कोण होतं, तर अनोळखी जे होते तर त्यांची ओळख परेड होते नंतर. मग ही ओळख परेड झाली का, तर ओळख परेड झाली, त्यांना ओळखलाय का, तर त्यांना ओळखलाय, थोडक्यात असं काय. तर मग गौतम काकडेंनी फोन केला होता तो गौरव काकडेंना, त्याच्याबरोबर अन्य कामगारांना, तर त्या कॉलच्या डिटेल्स आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊन यांची ओळख परेड झालेली आहे आणि मग त्याच्यात ओळखलं सुद्धा आहे की बाबा हेच ते आरोपी होते की जे तिथं आलेले होते ऐन वेळेस. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्यांच्या विरुद्धचा जो दावा आहे, जो फिर्यादीनं केलेला आहे, तो कुठल्या तरी गोष्टीनं प्रेरित होऊन केलेला आहे असं म्हणता येत नाही. कारण एखाद्या अनोळखी व्यक्तीला परत कस्टडीमध्ये असताना ओळखणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळं तसं म्हणता येत नाही. किंवा आरोपींचे जे वकील असतात ते बहुतेकदा असं म्हणतात की त्यांना नाहक अडकवलेलं आहे वगैरे, म्हणजे अर्थात त्या वकिलांचं ते कर्तव्य आहे. ज्या आरोपींच्यासाठी ज्यांनी आपलं वकीलपत्र टाकलेलं आहे त्यांचं ते कर्तव्य असतं. शेवटी त्यांच्या आरोपीला वाचवणं हे किंवा त्यांना जामिनावरती बाहेर काढणं, त्याच्यासाठी त्यांचे वकील सगळे काही ताकद लावत असतात. थोडक्यात त्यांच्या क्लायंटशी ते प्रामाणिक राहत असतात. पण याच्यातल्या नेमक्या काय खाचाखोडा आहेत हे मी तुम्हाला सांगतो. तर आता अजित मोरे याचा सुद्धा जो जामीन अर्ज आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर गौरव काकडे जे मुख्य याच्यातले आरोपी आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यांनी बंदूक चालवली आणि त्याच्यामुळे हा सगळा घटनाक्रम घडला, ते आरोपी आहेत ते गौरव काकडे आहेत. आता गौरव काकडे यांचा जो जामीन अर्ज दाखल झालेला आहे, तर तो सुद्धा की आता जवळपास घटना होऊन वर्ष होत आलेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे, त्याच्यामुळे आता आरोपींना जेलमध्ये ठेवलं पाहिजे का किंवा ठेवण्याची गरज नाही, अशा प्रकारचे मुद्दे घेऊन आरोपींच्या वतीनं तो जामीन अर्ज दाखल झालेला आहे. आता पुढं जाऊन अशा केसेसमध्ये बहुतेकदा काय होतं, तर मी आपल्याला त्याच्यामध्ये आता एक हायकोर्टाचा रेफरन्स पाहायला बघावा लागेल. हायकोर्टानं पाठीमागं सेशन कोर्टला आदेश केलेले आहेत की आमच्याकडं ज्या आरोपींनी दाखल केलेला आहे जामीन अर्ज, तो जामीन अर्ज सध्या त्यांनी म्हणजे नामंजूर पण केला नाही, पण खालच्या कोर्टाला आदेश केले की तुम्ही 9 महिन्याच्या आत ही केस चालू करा. म्हणजे थोडक्यात काय की केसची ट्रायल चालू करा, साक्षी पुरावा तपासायला सुरू करा. मग त्याच्यामध्ये होतं असं की 9 महिन्यामध्ये जर साक्षी पुरावा तपासायला सुरू झाला नाही किंवा ते केस ट्रायल सुरू झाली नाही, तर पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये हे आरोपी जामीन मागू शकतात की तुम्ही दिलेला टाइम बॉन्ड संपल्याच्या नंतर देखील खाली कोर्टामध्ये ट्रायल सुरू झालेली नाही, त्याच्या बेसवरती अजून आम्ही किती दिवस जेलमध्ये राहायचं, त्याच्या बेसवरती पुन्हा एकदा हायकोर्टमध्ये अशा पद्धतीने तो अर्ज दाखल केला जाऊ शकतो जर 9 महिन्याच्या आत केस सुरू झाली नाही तर. आता सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या जर तरच्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला असंच होणार हे मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, कारण सध्या तरी केसची ट्रायल सुरू झालेली नाही. आता बघा, ह्या केसमध्ये 2 जामीन अर्ज दाखल झालेत, आता त्याच्यावर परत सुनवाई होणार किंवा त्याच्यावरती आर्ग्युमेंट होणार दोन्ही बाजूने, याच्यामध्ये काही तारखा पडणार, म्हणजे याच्यात 1-2 महिने निघून जाणार. आणि ह्या 1-2 महिने निघून गेल्याच्या नंतर पुढे जाऊन तिकडं टाइम बॉन्ड पण संपतो आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा हायकोर्टमध्ये जामिनाचा अर्ज दाखल होऊ शकतो. आणि तो होणारच, कारण तो आरोपींचा देखील कायद्यानं अधिकार असतो. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये वेगळ्या काही गोष्टी समजून घेण्याचा किंवा वाटून घेण्याचा काही मतलब नाहीये कोणाचाच. तर ह्या सगळ्या केसमध्ये सध्या ज्या अपडेट आहे ते अशा आहे की इकडं गौरव काकडे आणि अजित मोरे यांचा जामीन अर्ज दाखल झालेला आहे. त्याच्यानंतर आता त्यांच्या जामिनावरती पुढं आर्ग्युमेंट होईल आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये कोर्ट निकाल देईल.
तर ते कोर्ट निकाल दिल्याच्या नंतर आपल्याला समजेल की त्याच्या एकंदरीतच सगळ्या जामिनाच्या ह्या प्रक्रियेमध्ये काय झालं. त्यावेळेस मी तुम्हाला हे अपडेट नक्की देईल. पण बहुतेक वेळा कोर्टानं टाइम बॉन्ड दिलेला आहे, त्याच्यामुळे शक्यता कमी आहे सेशन कोर्टमध्ये जामीन होण्याची वगैरे. अशा बऱ्यापैकी म्हणजे कायदेशीर म्हणजे कायदेतज्ञ आहेत किंवा जे निष्णात कायदे पंडित आहेत, अशा लोकांच्या बोलण्यातून हेच येत आहे की शक्यता कमी आहे जामीन होण्याची. त्याच्यावरती आपण अधिकच ठामपणे बोलणं हे कायद्याला धरून होणार नाही, म्हणून मी ज्या शक्यता सांगतोय त्या तुम्ही समजून घ्या. असोच आपण रणजित निंबाळकर खून प्रकरणाचे अपडेट घेत राहू, तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. अगदीच कोणी याच्यामध्ये साशंकता बाळगायची काही कारण नाहीये की आपण अपडेटला कमी पडतोय का किंवा काय गेल्या काही दिवसांमध्ये अपडेटच नाहीये असं कोणीही वाटून घेण्याचे काही कारण नाही. कारण मी सांगितलेलं आहे की शेवटपर्यंत ह्या प्रकरणाचा आपण पाठपुरावा करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.